तर चिपळूणच्या सभेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शिवसेनेला टार्गेट केले। सध्याची शिवसेना ही तडजोडीचं राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। राज्यात सध्या शिवसेना भाजपचं सरकार नसून फक्त भाजपचंच सरकार आहे आणि शिवसेना त्यामागे फरफटत जाते असंही तटकरे म्हणाले। सत्तेशिवाय शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राहू शकत नाही आणि याची जाणीव त्यांना जेव्हा झाली तेव्हा भाजप जे सांगेल, जी मंत्रिपदाची खाती देईल, जेवढी मंत्रिपदे देतील ती घेण्याशिवाय दुसरा पर्याय उद्धव ठाकरेंजवळ राहिला नाही आणि म्हणून शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली होती। सरकारमध्ये राहणं आणि सरकार विरोधात वक्तव्य करणं अशी दुटप्पी भूमिका शिवसेनेची आहे असा आरोप यावेळी चिपळूण इथल्या प्रचार सभेत तटकरे यांनी केला। सत्तेशिवाय शिवसैनिक आताचा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली राहू शकत नाही अशी जाणीव ज्यावेळेला झाली त्यावेळेला जे भाजपचे नेते सांगतील, जी खाती सांगतील, जेवढी मंत्रिपदं देतील ती घेण्याशिवाय दुसरा पर्याय उद्धव ठाकरेंच्या समोर राहिला नाही आणि म्हणूनच फरफटत जाणारी शिवसेना आज राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये त्या ठिकाणी सहभागी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।